सोलापुरात विधान परिषदेला भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय झालेत। पालकमंत्री जयकुमार गोरे आपल्यासोबत आहेत। भाऊ, जोरदार विजय जो आहे तो झालेला आहे। आपण सांगितलं होतं की विजय आमचाच आहे, गुलाल आमचाच आहे, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, विजय अपेक्षित होता। खूप मोठ्या फरकानं आम्ही जिंकू अशी अपेक्षा आम्हाला होती आणि या जिल्ह्यातल्या सगळ्याच लोकांनी, लोकप्रतिनिधींनी प्रचंड मोठी मेहनत घेतली। भारतीय जनता पक्ष महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मोठी मेहनत घेतली आणि महायुतीच्या पलीकडे जाऊन काही लोकांनी आम्हाला मदत केली। या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद। राजाभाऊसारख्या आमच्या लढवय्या नेत्याला पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये जाण्याची संधी निर्माण करून दिली। त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा लढवय्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहतो। देवेंद्रजी कायम आपल्या सैनिकांच्या पाठीशी उभे राहतात, हा मेसेज या निमित्तानं जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये गेला आहे। भाऊ, खरं तर तुम्हाला हिनवलं गेलं, चिडवलं गेलं की हे पोस्टमन आहेत आणि ते काय पोस्टमन आहेत का, अशा पद्धतीची टीका आपल्यावर केली गेली, काय उत्तर असणार आहे? अनेक लोक अजून इम्पोर्टेड गॉगल घालून राजकारण करतात, त्यामुळं त्या गॉगलच्या बाहेरची दुनिया त्यांना माहिती नाही। आता काळ बदलला आहे, परिस्थिती बदललेली आहे आणि आता सोलापुरातल्या जनतेनं आता आपल्याला सोडून दिलेलं आहे हे समजायला त्यांना कदाचित वेळ लागेल। कधी कधी होतं की एखाद दुसरा डाव लागतो आणि त्या डावावर ते पुढे जायचा प्रयत्न करतात, पण तसं घडणार नाही। आता आम्ही सावधानतेनं सगळ्या गोष्टी करतोय। आम्हाला गर्व अजिबात नाही, आम्हाला अभिमान आहे की आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, महायुतीतल्या सगळ्या सहकाऱ्यांनी ताकदीनं ही निवडणूक लढली आणि राजाभाऊनं आमदार केलं। भाऊ, खरं तर आपण 500 पारचा नारा दिलेला होता, मात्र काही मतं जे आहेत आपल्याला कमी पडली, जवळपास 17 मतं कमी पडल्याचं पाहायला मिळते। काय नक्की चूक झाली, कारण 13 मतं देखील बाद झालेले आहेत? नाही, ठीक आहे, राजकारणामध्ये आम्ही काही उद्दिष्ट ठेवलेली होती आणि काही ठिकाणी थोडीशी नाराजी, नाही म्हणलं तर थोडीशी नाराजी या निमित्तानं होती। त्याचा काय थोडासा आम्हाला नुकसान झालं असेल, परंतु 500 पार शेवटी उद्दिष्ट मोठं ठेवायला लागतं। पण मी उद्दिष्ट ठेवलं तर उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करत असतो। थोडंसं शल्य आहे, 500च्या पार गेलं नाही, परंतु आमची काही मदत बादही झाली। पण आता मिळालेला विजय हा खूप मोठा आहे, त्याचा आनंद साजरा करणं, मग नंतर त्याचं ॲनालिसिस करू आपण। आपण जसं म्हणालात की काही मतं कमी मिळाली, तर त्यामधली काही मतं आम्हाला जी अपेक्षित होती 501 मतं, मात्र 384 मतं जी आहेत ती मिळालेली आहेत। काय नक्की विश्लेषण कसं? आता मला विजयाचा आनंद घेऊ द्या, त्याच्यावर नक्की मी तुम्हाला बोलेन। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।